तर तुम्हाला माहितीच असेल की ज्यावेळेस तिकीट वाटपाचा कार्यक्रम झाला त्यावेळेस स्थानिक जे आमचे तरुण होते आमच्यावरती अन्याय झाला। आम्ही ते सहन न करता आम्हाला माननीय अजितदादांच्या पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली। तुमच्या समोर आम्ही आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी घेऊन या प्रभागामध्ये लढत आहोत। दुर्दैवाने आमचा एक अर्ज बाद झाला, नाहीतर आमची चौघांची ताकद या प्रभागामध्ये आज तुम्हाला दिसली असती। असं काही हरकत नाहीये, परंतु आज या प्रभागामध्ये सर्व स्थानिकांचा रोष जो आहे तो ज्यांनी तिकीट वाटप केलेलं आहे, ज्यांनी तिकीट वाटप हा पैसे घेऊन केलेला आहे त्याच्यावरती आहे। आणि मी तुम्हाला लिहून देतो, आज तुम्ही गर्दी बघाल इथे, हा जो रोष आहे हा त्याचा आहे। इतर ठिकाणी पैसे देऊन सगळ्या लोकांना बोलवलं जातं, इथला एकही माणूस तुम्ही दाखवा पैसे देऊन आणलेला नाही। आणि इथल्या लोकांना अजितदादांवरती आता पूर्ण विश्वास आहे की त्यांनी आम्हाला न्याय दिला आणि आम्हाला ज्यांची तिकीट दिली आम्ही ती तिकीट घेऊन प्रभाग 12 मधून अ, क आणि ड याच्यामधून लढत आहोत। मी स्वतः उमेदवार आहे ड मधून, वसंत सर आहेत आणि आमच्या वहिनी आहेत नेहा वहिनी। आमचे उमेदवार जे गेले अनेक वर्ष 9 वर्षापासून मला वाटतं शिवसेनेमध्ये कार्यरत होते, सूरज गायकवाड। परंतु मला असं वाटतं की अनेक जे लोक असतात त्यांच्यावरती वर्षानुवर्ष काम करत असून सुद्धा जर अन्याय होत असेल तर मला असं वाटतं की आम्ही आता राग नाही काढणार। आता 15 तारखेला प्रभाग 12 मधली जनता आहे ना, हा राग काढताना तुम्हाला दिसेल। अजितदादा पवारांनी आमच्यावर विश्वास दाखवून आम्ही राष्ट्रवादीची घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवत आहे। गेल्या अनेक वर्षापासून मी इथे सामाजिक कार्यामध्ये आहे आणि येथील जनतेला बदल हवा आहे। कारण इथे फक्त संस्थापित अशा प्रकारचे फक्त याच्याबद्दल रोष आहे की जे फक्त निवडणुकीपुरते येतात, इतर वेळ इकडे फिरकत नाहीत। याबद्दल जनतेमध्ये रोष आहे, म्हणून सर्वसामान्य कुटुंबातून मी या ठिकाणी सर्वसामान्य लोकांच्या मागणीनुसार इथे उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि मला खात्री आहे की मी प्रचंड मताने या ठिकाणी निवडून येणार आहे। माझं नाव नेहा सूरज गायकवाड आहे। प्रभाग क्रमांक 12 क मधून मी उमेदवार म्हणून उभी आहे। जनतेला एवढंच आव्हान आहे की मला प्रचंड मताने विजयी करा। जो काय 9 वर्ष झालं जे काय म्हणजे काम करत आहे आम्ही, तर आम्हाला न्याय भेटला पाहिजे। आता जो काय आम्ही पक्षासाठी जो काम केलेला आहे, तर आता जे आम्हाला म्हणजे राष्ट्रवादीतून जो पक्ष भेटला आहे तर आम्हाला त्याचं चीज करायचं। निश्चितपणे आमच्या या आता प्रभाग क्रमांक 12 मध्ये जे आम्ही 3 उमेदवार उभे केलेले आहेत अ, क आणि ड मधून, तर निश्चितपणे हे तिन्ही उमेदवार निवडूनच येणार आहेत। आणि जनता जी आहे ती ह्यावेळी कुठेतरी आता प्रस्थापितांना घरी बसवणार आहे। कारण आता तुम्ही जर बघितलं असेल की प्रत्येक वेळी आता मी नगरसेवक झालो की थोडे दिवस मी 10-15 वर्ष काढायचे की माझा मुलगा मोठा झाला की लगेच त्याला नगरसेवक आणायचा। त्याच्यामधले एकाचे ही वडील किंवा हे स्वतः कधीच कोणी यांच्या घरातलं कोणीच नगरसेवक नाहीये, ही सामान्य जनता आहे। आणि अजितदादा पवार